दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? दीपक गोरख पाटील. गोरख पाटील. गाव कुठलं? मी प्रॉपर जळगावचा आहे, पण आता गेली 25 वर्ष आळंदीत राहतो. आळंदीत राहत आहे. तुमचं मतदान इथलंच आहे का? हा, नगर परिषद मध्ये आहे. बर. आता पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आलेल्या आहेत, बरोबर ना? बरोबर. या ठिकाणी आळंदीत तुम्हाला कुठल्या समस्याचा सामना करावा लागतो? आळंदीमध्ये प्रामुख्याने इथं नदी, इंद्रायणी नदी आहे, ती खूप दूषित आहे. बर. त्याच्याबद्दल ती स्वच्छ व्हावी ही तेवढी इच्छा आहे. जे कोणी आता जे निवडून येतील त्यांनी इंद्रायणी नदीवरील जी घाण आहे ती स्वच्छ करावी एवढी अपेक्षा आहे. ट्रॅफिकचं वगैरे कसं काय तुमच्याकडे? ट्रॉफिकचं एक मोठं आहे, एवढे रस्ते झाले असून पण ट्रॉफिकची समस्या जी आहे ना तेच आहे. नाही, काय करायला पाहिजे प्रशासनाने? प्रशासनाने जे आपल्याला व्यवस्थित योग्य हे वाटतील. नाही, योग्यचा विषय नाही. विषय कसा असतो, तुमच्याकडे रस्ते चांगले नाहीत, रस्ते वगैरे चांगले आहेत पण ट्रॅफिक का होतंय? ट्रॉफिक आता हे जे कार्यालय आहेत लग्नाचे वगैरे, बर. त्यामुळे त्यामध्ये काही कार्यालयांना पार्किंग नाही, त्यामुळे पण जास्त ट्रॉफिक इथं पार्किंगची तर व्यवस्था आहे आळंदीमध्ये आहे, पण ती पूर्वनियोजित नाही अशी. म्हणजे एकदम हे नगर परिषदचं पार्किंग जे कार्यालय